भास्करा, अरे झोपून काय राहिलास? उठ भास्करा, तुझ्या प्रयाणाची वेळ आता जवळ आली. महाराज, महाराज, त्याची कल्पना आहे मला महाराज. 2 महिन्यापूर्वी कुत्र चावलं तेव्हाच मी समजलं आपलं आयुष्य संपलंय आता. भास्करा, तू मले बाळाभाऊला छत्रीनं मारून या शेगावातून बाहेर हाकलून द्यायला लावलंस. त्याच वैर कर्मफलासाठी मी तुला काठीनं बडवलं आणि तुला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त केलं. हत्या, वैर आणि ऋण यासाठी प्रत्येक जीवाले पुनर्जन्म घ्यावा लागतो. तुला या पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्त केलंय मी भास्करा. पर महाराज, तुमच्यासारखे साधू महंत या कर्मफलातून कशा मुक्त असता महाराज? अरे येड्या, जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाले कर्म हे करावंच लागतं आणि त्या प्रत्येक कर्माचं फल हे आहे. आम्ही फक्त त्या मागची अपेक्षा काढून टाकतो. देहाला कर्मावर सोडून देतो. त्याला जे काही भोगायचं असेल ते भोगू दे. सुख, दुःख, यातना आपण फक्त तटस्थपणे नाटक बघितल्यासारखं साक्षीदार म्हणून पाहत राहायचं. अरे, नुसती पूजा अर्चा, कर्मकांड, दान धर्म काही उपयोगाचं नाही. नुसती समाधी सुद्धा काही उपयोगाची नाही बाबा. समाधी हे एक तंत्र आहे. खरी परीक्षा माणसाची इथे असते की सुखदुःखात तुम्ही तुमच्या मनाची स्थिती किती स्थिर ठेवता. तुम्ही जर शत्रूवर सुद्धा प्रेम करू शकलात तर त्याला स्थितप्रज्ञा अवस्था म्हणतात, त्याला सहस्थिती म्हणतात. आणि त्यासाठी आयुष्यभर तपश्चर्या करावी लागते, साधना करावी लागते. महाराज, आज तुम्ही मला ब्रह्मज्ञान दिलं बघा. अरे येड्या, आपण आता गुरुबंधू झालो. आपला गुरु तो पंढरीचा राणा विठ्ठल. त्याचं नामस्मरण कर. महाराज, भास्करा, तुझी घटका आता जवळ आली. वृत्ती स्थिर कर, घाबरू नग. अरे, जन्म आणि मृत्यू हे दोन्ही भ्रम आहे. जसं जन्म घेणाऱ्या जीवाले जन्म घेतानाचा आनंद जन्म घेतल्यावर कळत नाही, तसं मरणाऱ्याले मृत्यूच्या यातना मृत्यू नंतर कळत नाही. तू मुक्त झालाय.